कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड येथे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, शिवसेना ही कार्यकर्त्यांची आहे असं सांगत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली। तसेच वायफळ वक्तव्य थांबवावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र म्हणजे काय बिहार नाही, मुळामध्ये इथं कायद्याचं गाती चालतं। आतापर्यंत संजय राऊत साहेबांच्या अंगावरती किती केसेस आहेत, किती लोकांनी त्यांनी हातपाय तोडले, किती लोकांच्या मर्डर केल्या, किती लोकांनी खून केले। आता जेलमध्ये जे गेले होते ते प्रॉपर्टीसाठी गेले होते, तो काही विषय बाकीचा कुठे नव्हता। लक्षात घ्या। आणि म्हणून कुणी गाड्याची गोष्ट केली पाहिजे शिवसेनेकडे? अहो, शिवसेना वाढवणार आम्ही इथं बसलोय ना, 40 केस घेणार आम्ही बसलोय इथं, 10 वेळेला जेल बघणार आम्ही बसलोय इथं, आम्ही बसलोय ना। ही भाषा कोणाची तोंडात शोभते का? काल देखील राऊत साहेबांनी ज्या शिवीगाळ केली, महाराष्ट्र त्यांना चुकतोय ना आज, किंवा महाराष्ट्र त्यांच्यावर चुकतोय। एक सुशिक्षित माणूस, सामनाचा संपादक आणि शिवाळ भाषा, खासदारांची सुद्धा, लोकप्रतिनिधींना, अरे त्यापेक्षा ते का गेले त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा। ते उद्धवजींना सांगा ना, तुम्ही तुमच्यामुळं संजय राऊतची ही वेळ आली उद्धवजींच्यावरती, असं मग मला म्हणावं लागेल। ही वेळ का येते? का आमदार जातात, का खासदार जातात, का मंत्री जातात, का जिल्हा प्रमुख जातात, का शिवसेना जातात, का शिवसेनेचे नेते जातात? हे कुणामुळे होत आहे? राऊत साहेब, तुम्ही ज्या शिव्या काल देखील केल्या, तुम्हाला महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतोय। आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली, आता तुमचा तोल गेलेला आहे आता। आणि म्हणून अशी बेछूट वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही। शिवसेना महाराष्ट्रातल्या लाखो सैनिकांनी रक्तपात केलेला आहे, त्यांचं आणलंय, खून झालेले आहेत, रक्त सांडलेलं आहे, जेल भोगलेलं आहे, त्यांचं जेलमध्ये अख्खं आयुष्य गेलेलं आहे, जन्मठेप झालेले आहेत। त्या सगळ्यांची शिवसेना, तुमची नाही शिवसेना, तुम्ही मारत नाहीत शिवसेनेचे। आणि बाळासाहेबांनी पत्ते पाडलं, पण तुम्ही साहेब केल्यानंतर जी हुकुमशाही चालू केली त्याचे परिणाम हे समोर दिसत आहेत। त्याचे परिणाम त्याच्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल होऊ देत। स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे। अशा शिव्या घालून खासदारांना आणि खासदारांची घर तोडून आणि फोडून तुम्ही काय नेमके मिळवणार? त्यावेळेला देखील तुम्ही घोषणा केल्यात ना, कसे मतदारसंघात जातात ते आम्ही बघतो, गेले आमदार कसे वगळी म्हणून जातात ते बघतो आम्ही। माझा मतदारसंघ आहे आदित्य, गेले वगळीतून। कसे विधानसभेमध्ये पावीत आठवडा आम्ही बघतो, गेले सगळे विधानसभेमध्ये। अहो, तुमचं आडनाव ठाकरे आहे, तुम्ही काय बोलताय, कसे वागताय, तुमची कुवत आहे का, तुमची ऐपत आहे का? आता जे सगळे बघणारे होते ना, ते सगळे आमच्याकडे आहेत सोबत इथं। तरी वायफळ भाषा बंद करून टाका। महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे, आणि तुमचे तेवढं कुवत नाही, ऐपत पण नाही, धमक पण नाही, आणि फक्त तोंडाच्या वाफा काढायच्या। ही लोकशाही आहे। असा प्रयत्न केलात तर कायद्याचा दंडुका असा बसेल ना, पुन्हा आतमध्ये जाऊन बसाल।